जंगली रमी प्रकरणानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं संपूर्ण राज्यामध्ये यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन केली जात आहेत। आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतल्याचे वातावरण मिळालं आहे आणि या दृष्टिकोनातून धुळे दौऱ्यावरती आलेल्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रात्री ऐन वेळेस मुक्कामाचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर रात्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे धुळे शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी थांबणार होते, परंतु ऐनवेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे। रात्री याच ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या हॉटेलमध्ये थांबले आहेत। ज्या हॉटेलच्या बाहेर आपण उपस्थित आहोत त्या ठिकाणी रात्री मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासाची व्यवस्था ऐनवेळी रात्री करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर रात्री अक्षरशः ज्या ठिकाणी ते थांबणार होते रेस्ट हाऊस या ठिकाणी त्यांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती। त्या प्रकारे शासकीय दौऱ्यामध्ये त्याची नोंद देखील करण्यात आलेली होती, परंतु मंत्री कोकाटे यांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे विरोधक आक्रमक झालेले आहे, हा आक्रमकता बघता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था ही सर्व बदलण्यात आलेली होती आणि या ठिकाणी रात्री मंत्री कोकाटे या ठिकाणी रात्री मुक्कामाला राहिल्याचं बघावयास मिळालं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रात्री ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या टॉपलाईन हॉटेलच्या आपण बाहेर आहोत आणि त्या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, आपण त्यांचा निषेध करण्यासाठी कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आलेला आहात, काय आपली मागणी असणार आहे? महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या राजकारणामध्ये शोकांतिक आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे विधानसभेमध्ये रमी गेम खेळतात, ही शेतकऱ्यांची एक प्रकारे अवहेलना आहे। त्याचा धिक्कार आम्ही करतोय। धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना आमचा विरोध आहे त्यांना की त्यांनी धुळे दौरा करू नये, त्याऐवजी त्यांनी घरी बसून पत्त्यांचा रमी डाव खेळावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। नक्कीच जर आता जर या ठिकाणी तुमची मागणी जर त्यांनी जर भेट स्वीकारली नाही तर आपण कशा प्रकारे या संदर्भातील निषेध करणार आहात? आम्ही त्यांना पत्त्यांचा कॅट या ठिकाणी सप्रेम भेट देतोय। कदाचित मोबाईलवर न खेळता पत्त्यांचा कॅट घेऊन त्यांनी खेळावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय। नक्कीच जर आपण जर बघितलं तर विरोधक या ठिकाणी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकवटल्याचे देखील आपल्याला बघावयास मिळत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेरचे आपण दृश्य बघत आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे देखील या ठिकाणी विरोधक आलेल्या त्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे देखील आंदोलक या ठिकाणी आपल्याला बघावयास मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विरोध केला जात आहे, त्यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत। आपण या आंदोलनाशी बोलणार आहोत, काय सांगाल आपण या ठिकाणी आंदोलनासाठी आपण या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करत आहात, काय मागणी आहे? शेतकऱ्यांच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवणारं पवित्र सदन म्हणजे विधान भवन आहे। त्या विधान भवनाचं सभागृह चालू असताना हा कृषी मंत्री त्यांनी शेतकऱ्यांबद्दल आस्था दाखवायला पाहिजे। तो हरामखोर रमी खेळतो, त्याला जनमानाची लाल असेल पट्टी वगैरे लाल थोडी आकालपट्टी केली पाहिजे। धुळ्यात आलेल्या या मंत्र्याला आकालपट्टी केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथं नक्की जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी कृषी मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी देखील मागणी आहे। अजून काय आंदोलन काय आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। दादा, काय सांगा, आपण 2 दिवसापासून विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटेंचा पत्ते खेळण्याचा प्रकार सर्व महाराष्ट्राने पाहिला। त्याच्यानंतर लगेच 2 दिवसांनी त्यांनी महाराष्ट्र सरकार हे कंगाल आहे, महाराष्ट्र सरकार हे भिकारी अशा प्रकारचं वक्तव्य केलं। चाणाक्ष मुख्यमंत्री ज्यांना पण या ठिकाणी फडणवीस यांची उपमा देतो, ते फडणवीस अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये कसे काय ठेवू शकता हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे। आणि अशा मंत्र्याच्या डुंगणावरती लाथ मारून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्या डुंगणावरती लाथ मारायला पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळावरून बरखास्त करायला हवं। नक्कीच जर आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्या विधानानंतर या सर्व आंदोलनानंतर राजीनामा देणार का? मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे रात्री ज्या ठिकाणी ज्या निवासस्थानी ते उपस्थित होते त्याच्या बाहेर सकाळपासूनच विरोधकांची मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू आहे, त्यांना विरोध केला जात आहे। त्याचबरोबर आता त्यांच्या समर्थनार्थ देखील अजितदादा गटाचे देखील कार्यकर्ते बघावयास मिळत आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते
अजितदादा यांच्या समर्थनार्थ त्याचबरोबर श्री कोकाटे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना सत्ताधारी जरी घोषणाबाजी करत असले तर दुसरीकडे जर आपण जर बघितलं तर विरोधक देखील समोरासमोर उभे टाकलेले आहेत आणि विरोधकांतर्फे देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे. एकीकडे विरोधकांतर्फे घोषणाबाजी केली जात आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांतर्फे देखील घोषणाबाजी केल्याचे बघत मिळत आहे. आपण त्यांच्यासोबत काय सांगणार मंत्री कोकाटे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरले आहात, काय आपण एकंदरीत सांगा? शेवटी ते आमचे नेते आहेत आणि त्यांच्यावर काय सातत्याने असे गंभीर आरोप हे चुकीच्या पद्धतीने मानतात. त्यांनी त्यांचे स्पष्टीकरण दिले कारणाने देखील हे लोक आज राज्यात अतिशय दयनीय परिस्थिती असताना आमच्या जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे आज पावसामुळे शेतकरी थोडंसं पावसाअभावी थोडा लाचार आहे. ते अनेक असे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे जर त्यांनी निवेदन दिलं असतं तर खरोखर ते आम्हाला देखील योग्य वाटलं असतं. पण त्यांनी निव्वळ राजकीय स्टंट आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी हा केलेला उपक्रम, ते त्यासाठी आम्ही कोकाटे साहेबांच्या समर्थनार्थ पक्षाच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते सक्षम आहेत. जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये विविध मागण्या करण्यासाठी प्रश्न आहेत, परंतु असं असताना देखील विरोधकांतर्फे या रमी जे प्रकरण आहे त्याचा भांडवल केलं जात असल्याचा हा समर्थकांचा आरोप आहे आणि यामुळेच आपण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ आपण रस्त्यावरती उतरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. धुळ्यावरून भूषण आहेरे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.